हॅलो एव्हरीवन. तर आपण HTML ट्युटोरियल आज पार्ट 5 बघणार आहोत. तर ऑलरेडी आपण लास्ट सेशन मध्ये काय काय शिकलो त्याचा ओव्हरव्ह्यू बघूया. ठीक आहे. तर काल ऑलरेडी आपण जे पेंडिंग होते कॉलम ग्रुप तो वाला बघितलेला होता. ठीक आहे. HTML टेबल कॉलम ग्रुप बघितला. कॉलम ग्रुप मध्ये आपण कशा पद्धतीनं कॉलम ग्रुप यूज करून कॉलम आणि कॉलम मध्ये आपण स्पॅन यूज करतो हे बघितलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलेला नेक्स्ट पार्ट होता तो म्हणजे HTML लिस्ट. ओके. तर HTML लिस्ट मध्ये 3 टाईपच्या लिस्ट असतात. त्याच्यामध्ये अनऑर्डर्ड लिस्ट बघितलं आपण. अनऑर्डर्ड लिस्ट नंतर ऑर्डर्ड लिस्ट बघितलं आणि ऑर्डर्ड लिस्ट नंतर HTML डिस्क्रिप्शन लिस्ट बघितलं. तर ज्यावेळेस आपण HTML मध्ये लिस्ट बघतो अनऑर्डर्ड लिस्ट आहे तर अनऑर्डर्ड लिस्ट साठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या त्याच्यामध्ये. ओके. तर अनऑर्डर्ड लिस्ट मध्ये आपण पहिले UL टॅग यूज केला. ठीक आहे. इथे खाली बघू शकता तुम्ही. तर UL मध्ये आपण काय केलेले तर मल्टिपल्स LI यूज केलेले. ठीक आहे. म्हणजेच काय UL मध्ये LI आणि तो जो आउटपुट आहे तो कशा पद्धतीने डिस्प्ले होतो तो पण बघूया. त्यासाठी काय करायचं आपल्याला रन म्हणून इथे ऑप्शन आहे. जर एखादी फाईल आहे तुम्हाला ही रन करायची तर तुम्हाला काय करायचंय रन वरती क्लिक करायचंय आणि रन विदाउट डिबगिंगला क्लिक करायचंय. हे केल्यानंतर काय होईल की तुमची जी URL म्हणजे तुम्ही जी फाईल दिलेली आहे ती स्पेसिफिक रन होईल आणि हे पण क्रॉस चेक करायचंय की तुम्हाला की जे तुम्ही रन करताय ते वालेच तिथे डिस्प्ले होते का. ठीक आहे. कधी कधी काय होतं की package.json मध्ये तुमची जी फाईल आहे तर ती न होता डायरेक्टली दुसरी पण फाईल रन होऊ शकते. त्यामुळं क्रॉस चेक करायचंय ऑल टाइम तुम्हाला की जे तुम्ही रन करताय ते एकदम परफेक्टली फाईल रन करताय का. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा आता आउटपुट मध्ये अनऑर्डर लिस्ट मध्ये काय येते की जे आपले स्मॉल सर्कल टाइप मध्ये इथे असं डॉट्स क्रिएट होतात अनऑर्डर लिस्ट मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं आपण की लिस्ट स्टाईल टाईप बघितला. तर लिस्ट स्टाईल टाईप मध्ये वेगवेगळ्या टाईपचे आपण व्हॅल्यू यूज केल्या ज्याच्यामध्ये आपण यूज केलं स्क्वेअर. ओके. स्क्वेअर नंतर यूज केलं आपण सर्कल आणि सर्कल नंतर जर आपल्याला स्क्वेअर टाईप किंवा सर्कल असं काहीच द्यायचं नसेल तर त्यावेळेस आपण काय यूज केलेलं तर लिस्ट स्टाईल टाईप नन दिलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर जर नेस्टेड HTML लिस्ट कशाला म्हणतो आपण ते पाहिलं होतं बरोबर. तर नेस्टेड HTML लिस्ट मध्ये UL टॅग आणि UL मध्ये मल्टिपल LI टॅग राहतात. आता जर तुम्हाला हा React.js आहे LI मधला त्याला मेन करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की UL टॅग मध्ये तुम्हाला LI हा असा टाकावं लागेल. म्हणजेच काय होईल की React.js च्या अंडर एक लिस्ट क्रिएट होईल. त्याला आपण काय म्हणतो नेस्टेड HTML लिस्ट. ठीक आहे. तर आउटपुट बघितलं होतं आपण ऑलरेडी. तर आपल्या नेस्टेड HTML लिस्ट मध्ये अशा टाईपचं एक्झाम्पल क्रिएट झालेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलेलं आपण की आता याच्यामध्येच आपण बघितलेलं की अरे आपल्याला नेव्हिगेशन यूज करायचं आहे ॲज अ हॉरिझॉन्टली. तर याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं तर UL मध्ये बघा मल्टिपल LI आहेत. तर मोस्टली कॉमन हा रिअल टाइम मध्ये यूज होणारा पार्ट आहे तो म्हणजे नेव्हिगेशन पार्ट. नेव्हिगेशन केलेलं होतं त्यासाठी आपण प्रॉपर्टी काय काय यूज केल्या होत्या तर याच्या स्टाईल ॲट्रिब्यूट मध्ये आपण टाकलं होतं नेम मध्ये स्टाईल लिस्ट स्टाईल टाईप म्हणजेच नेम आणि नन व्हॅल्यू टाकलेली, मार्जिन टाकलं, पॅडिंग टाकलं आणि बॅकग्राऊंड कलर टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट होतं की फ्लोट लेफ्ट केलं म्हणजे आपल्याला काय करायचं होतं हॉरिझॉन्टली त्याला डिस्प्ले करायचं होतं म्हणून आपण काय केलं त्याला फ्लोट लेफ्ट टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला OL. OLचा सिंटॅक्स काय आहे ऑर्डर्ड लिस्ट मध्ये OL आणि त्याच्या अंडर मल्टिपल लिस्ट आयटम. ठीक आहे. मग त्याच्यात टाईप बघितले आपण नंबरिंगने करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅपिटल एने करू शकतो, स्मॉल लोअर केसने करू शकतो. ठीक आहे. आता कंट्रोल लिस्ट काउंटिंग मध्ये काय होतं की जर तुमची ऑलरेडी 50 पर्यंत लिस्ट झालेली आहे तर मला 51 पासून क्रिएट करायचे तर तुम्ही इथं स्टार्ट 51 करू शकता किंवा स्टार्ट 50 पासून करायचे तर डायरेक्टली इथं स्टार्ट तुम्ही नंबरिंग टाकू शकता. सेम जसं अनऑर्डर्ड लिस्ट मध्ये नेस्टेड HTML लिस्ट राहते त्याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय की OL ऑर्डर लिस्ट मध्ये सुद्धा नेस्टेड HTML लिस्ट तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघितलं आपण OL मध्ये LI. जर हा React.js आहे तर त्याला तुम्हाला मेन करायचे नेस्टेड मध्ये तर OL आणि OL मध्ये त्याची लिस्ट येणार म्हणजे React.js ची लिस्ट येणार. ठीक आहे. तर हे आपलं झालं नेस्टेड. त्याच्यानंतर आपण काय यूज केलेलं DL. ओके. तर DL मध्ये आपण यूज केलं होतं DT म्हणजे काय डिफाईन टर्म्स म्हणजेच नेम आणि DD म्हणजे काय डिस्क्रिप्शन. जर एखाद्या स्पेसिफिक टर्मचं तुम्हाला किंवा नेमचं डिस्क्रिप्शन द्यायचंय
तशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. तर नेक्स्ट पार्ट मध्ये ऑलरेडी काल मी म्हटलेलं की आपण जो नेक्स्ट पार्ट बघणार आहे त्याच्यामध्ये DIV क्लासेस ID बघणार आहे. तर बिफोर दॅट आपण ब्लॉक आणि इनलाईन काय असते ते बघूया. कारण कसे ज्यावेळेस आपल्याला ब्लॉक आणि इनलाईन हे इलेमेंट समजतील, ओके, ब्लॉक लेवल इलेमेंट काय असतात हे समजतील, त्यावेळेस तुम्हाला 1 by 1 HTML चे प्रॅक्टिकल क्रिएट करता येते. तर त्यासाठी आपण काय करूया, नवीन असं एक फाईल क्रिएट करूया, index4.html. जसं मी index4 दिलं तसं तुम्ही XYZ काही नाव देऊ शकता इथे. ठीक आहे. याला एंटर केल्यानंतर इथे एक्सप्लेमेटरी टाईप करायचं आहे. हे एक्सप्लेमेटरी कधी येईल, जर तुमच्याकडे एक्सटेन्शन अवेलेबल असेल तर. बघा, एक्सटेन्शन मध्ये जाते. एक्सटेन्शन मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचंय, HTML म्हणून सर्च करायचंय. HTML सर्च केल्यानंतर हे बघा, हा पहिला जो येतो HTML CSS सपोर्ट, हा एक्सटेन्शन आपल्याला काय करायचं, इन्स्टॉल करायचं. तर ऑलरेडी माझ्याकडे आहे त्याच्यामुळे ते काय म्हणत आहे की डिसेबल किंवा अनइन्स्टॉल करा म्हणून. ठीक आहे. इथं ज्यांनी इन्स्टॉल केलेलं नाही त्यांना इन्स्टॉलचं ऑप्शन आहे. तर सगळ्यांनी बघायचंय. कुठे गेले मी, इत्यामध्ये एक्सटेन्शन म्हणून ऑप्शन आहे, याला क्लिक केलं आणि याच्यामध्ये HTML तुम्हाला असं टाईप केल्यानंतर पहिला आलेला याला क्लिक करून इन्स्टॉल करायचं. ठीक आहे. आता हे क्लोज करायचं आपल्याला इथून. जसं हे क्लोज आहे, क्लोज फाईलला इथून क्लोज केलं, एक्सप्लेमेटरी टाकलं आणि एंटर केलं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट पार्ट आहे आपला HTML. आता आपल्याला हे टायटल मध्ये टाकायचंय. ठीक आहे. टायटल मध्ये टाकायचंय. तर हे बघा, डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंटला आपल्याला इथून रिमूव्ह करायचंय आणि मी टाकते HTML ब्लॉक अँड इनलाईन इलेमेंट्स. ओके. आतापर्यंत आपण बेसिक HTML चे इलेमेंट बघितले होते, जसा p टॅग बघितलेला, h1 बघितलेला. ठीक आहे. आता ब्लॉक लेवल मध्ये आपण काय यूज करतो, तर DIV टॅग यूज करतो. ठीक आहे. आता ब्लॉक लेवल इलेमेंट म्हणजे काय, ओके, म्हणजे जेवढे आपल्याला आता मोस्टली ब्लॉक लेवल इलेमेंट मध्ये p टॅग, DIV टॅग असे यूज होतात, बरोबर. पण ब्लॉक लेवल इलेमेंट म्हणजे काय, की जेवढी विड्थ त्याला अवेलेबल पाहिजे तेवढी त्यानं ऑलवेज घेतं, बरोबर. म्हणजेच काय, की एखादा आपल्याला पॅराग्राफ आपण बघितला, आपण जर एक पॅराग्राफ टाकला तर तो काय होतं की पॅराग्राफ एंड झाल्यानंतर दुसरा पॅराग्राफ घेतला तर तो नेक्स्ट लाईनला जातो, पण त्याची जी पूर्ण विड्थ आहे तो पूर्ण अलोकेट करून घेतो. ठीक आहे. सेम ब्लॉक लेवल मध्ये पण तसंच आहे की ज्यावेळेस आपण एखादा ब्लॉक लेवल इलेमेंट स्टार्ट करतो तर तो ऑलवेज काय होतं, जर मल्टिपल घेतला तर तो स्टार्ट न्यूनी करतो, बरोबर. आणि ब्राउझर काय करतो, ऑटोमॅटिकली त्याला एखादा स्पेस ऍड करतो. म्हणजे ज्यावेळेस बिफोर आणि आफ्टर इलेमेंट घेतो त्याला बरोबर स्पेस. आता कॉमनली सगळ्यात कॉमनली यूज होणारे ब्लॉक इलेमेंट्स कुठले, p आणि DIV. ओके. तर p अँड DIV. ओके. आता p एलिमेंट्स मध्ये आपण ऑलरेडी बघितलं, हा तर खूप सिंपल आहे की ते पॅराग्राफ साठी यूज केला जातो. पण पॅराग्राफ मध्ये आपण टाकतो ते पूर्ण तो स्पेस आहे तो असाइन करून घेतो. आणि सेम जो DIV आहे त्या DIV कशासाठी यूज करतो, तर DIV हा आज लेक्चर मध्ये नवीन आहे. तर div हा HTML एलिमेंट आहे, तो डिव्हिजन किंवा सेक्शन क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. तर इथं मी मेन्शन करते, डिव्हिजन और सेक्शन क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे. तर 1 by 1 आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर त्याच्या आधी बिफोर आपण याचं काय करूया, थोडं डिस्क्रिप्शन बघूया. ठीक आहे. तर आपण काय करूया, एक टाईप करून बघूया, p आणि DIV. आता p मध्ये ऑलरेडी टाकते हॅलो वर्ल्ड, आणि सेम आपण DIV क्रिएट करूया आणि DIV मध्ये पण टाकूया हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. आता याचा आउटपुट बघूयात आपण. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑलरेडी याची क्लोज करावं लागेल. ठीक आहे. तर मी याला रन करते. रन केल्यानंतर बघा, दोन्हीचे जे स्पेसिंग आहे बघा, म्हणजे हॅलो वर्ल्ड आणि जो DIV आहे, तर ऑलरेडी जेवढा स्पेस अलोकेट व्हायला तेवढा ते करतो आणि स्टार्टिंगला पण त्यानं स्पेस हे केलेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे ऑलरेडी म्हणजे ब्लॉक लेवल इलेमेंट आहे जे आपण यूज करू शकतो. बेसिकली ब्लॉक लेवल इलेमेंट म्हणजे काय, की आपण एक शॉर्ट मध्ये करू की ज्यावेळेस आपल्याला जेवढी स्पेस पाहिजे तेवढी स्पेस तर अलोकेट करतो आणि ब्राउझर काय करतो, स्टार्ट आणि एंड इलेमेंटला बरोबर जेवढं पाहिजे तेवढं तो अलोकेट करून देतो. त्याला आपण काय म्हणतो, ब्लॉक लेवल इलेमेंट्स. ओके. आणि ब्लॉक लेवल इलेमेंट्स मध्ये ऑलवेज फुल विड्थ अवेलेबल असते. एखादा जर आपल्याला UI करायचं तर तुम्हाला त्यासाठी p किंवा DIV वापरू शकता, कारण का आपल्याला जेवढा अवेलेबल पाहिजे तेवढा फुल विड्थ त्यांना अवेलेबल करून देते. तसे मग खूप सारे आहेत, जसं की ऍड्रेस बघितला आपण काल, त्याच्यानंतर DL, DT, DIV, फुटर, फॉर्म, असे खूप टाईपचे आहेत. आपण 1 by 1 बघणार आहोत.
तर नेक्स्ट पार्ट आपण घेऊयात इनलाईन इलेमेंट्स. ओके, ब्लॉक लेवल समजलं तर इनलाईन इलेमेंट्स काय असतात ते बघूयात आपण. ओके, इनलाईन इलेमेंट्स म्हणजे काय की इनलाईन इलेमेंट्स हे न्यू लाईनला स्टार्ट होत नाहीत. ओके, न्यू लाईनला स्टार्ट होत नाहीत, मग कोणते जेवढा स्पेस तेवढा पाहिजे तेवढा स्पेस त्यांना अवेलेबल करून घेते विड्थसाठी. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे आपला इनलाईन इलेमेंट्स. ओके, तर शॉर्ट मध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं म्हटलं तर मी इथे टाकते इलेमेंटचं. इनलाईन इलेमेंट म्हणजे काय की डज नॉट स्टार्ट ऑन ए न्यू लाईन. ओके, आणि याच्यामध्ये जेवढा स्पेस त्याला म्हणजे जेवढी विड्थ नेसेसरी आहे तेवढीच विड्थ त्याने काय होते की अलोकेट होते. तर याच्यासाठी एक एक्झाम्पल बघूयात आपण, कारण एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया एक पी टॅग घेऊया आणि पी टॅग मध्ये आपण स्पॅन यूज करू. स्पॅन याच्यामध्ये काय आहे की आपला इनलाईन इलेमेंट आहे. ओके, आता पी घेतलं, पी मध्ये म्हटलं दिस इज इनलाईन एक्झाम्पल युजिंग स्पॅन. ओके, तर याच्यामध्ये काय होईल की आता आपण काय करू याच्यामध्ये स्पॅन यूज करू. ओके, तर स्पॅन मध्ये काय म्हटलं की इनलाईन एक्झाम्पलला आपण स्पॅम अलोकेट करूया. ओके, स्पॅन हा HTML इलेमेंट आहे. ओके, जेवढी विड्थ अवेलेबल आहे तेवढीच विड्थ तो काय करणार मॅनेज करणार. आता बघा ज्यावेळेस आपण हे करतो तर हे नवीन लाईनला जात नाहीये, बरोबर. हे बघा इनलाईन एक्झाम्पल एकाच लाईन मध्ये आलं, हे तुम्हाला समजायचं असेल एकाच लाईन मध्ये आलं तर आपण काय करूया त्याला एक स्टाईल ऍट्रिब्यूट प्रोव्हाइड करून बघूया. ओके, तर स्टाईल मध्ये आपण त्याला बॉर्डर देऊया म्हणजे एक लक्षात येईल की हेच आपलं इनलाईन इलेमेंट आहे. ओके, बॉर्डर मध्ये 2px दिलं, 2px मध्ये सॉलिड आणि त्या बॉर्डरला आपण कलर देऊया. कलर मध्ये मी टाकलं व्हायलेट. ठीक आहे, तर बघा स्टाईल आहे, स्टाईल मध्ये काय टाकलं बॉर्डर कोलन 2px व्हायलेट. आता त्याला आपण रन करून बघूया. तर बघा हे जे आलेलं आहे हे काय आपला इनलाईन इलेमेंट आहे. म्हणजे काय झालं की हा न्यू लाईनला झाला नाहीये, म्हणजे इनलाईन इलेमेंट्स विल नॉट स्टार्ट ऑन अ न्यू लाईन. ओके, आणि जेवढा त्याला विड्थ नेसेसरी आहे तेवढीच विड्थ त्यानं अलोकेट करून घेणार, जेवढी नेसेसरी आहे तेवढीच घेणार. त्याला आपण काय म्हणतो इनलाईन इलेमेंट. ठीक आहे, तर हे आपण काय बघितलं की स्पॅनचं एक्झाम्पल बघितलं. जसं याच्यामध्ये आपण खूप टाईपचे इनलाईन इलेमेंट ऑलरेडी यूज केलेले आहेत, जसं की काय अँकर टॅग यूज केला, आपण अँकर टॅग यूज केला. ठीक आहे, आपण याच्यामध्ये BR करून टॅग टाकूयात कुठले कुठले इनलाईन इलेमेंटला कन्सिडर होतात. तर पहिला ए टॅग टाकला आपण, त्याच्यानंतर AVBR ॲब्रिव्हेशन केलं, त्याच्यानंतर BR टाकला, आय टॅग टाकला. ठीक आहे, जेवढे त्याला स्पेस अलोकेट आहे हे सगळे काय आहेत आपले इनलाईन इलेमेंट्स आहेत HTML चे. ठीक आहे, आता डिव, आता स्पेसिफिक डिव यूज करण्यासाठी आपण डिव कशासाठी यूज करतो ते आलं एक्झाम्पल बघा. आता हे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की HTML ब्लॉक आणि इनलाईन इलेमेंट्स म्हणजे काय. HTML ब्लॉक इलेमेंट्स म्हणजे काय आणि इनलाईन इलेमेंट्स म्हणजे काय. ठीक आहे, तर ब्लॉक लेवल मध्ये काय होतं की तो ऑलवेज न्यू लाईनला स्टार्ट होतो, जेवढी स्पेस पाहिजे तेवढी तर पूर्ण तो अलोकेट करून घेतो. आणि इनलाईन मध्ये काय की डज नॉट स्टार्ट ऑन अ न्यू लाईन, म्हणजे प्रत्येक वेळेस तो न्यू लाईनला होतच नाही आणि जेवढी विड्थ नेसेसरी आहे तेवढीच तो अलोकेट करून घेतो. इट्स कॉल्ड इनलाईन. तर हे बेसिक बघितलं. आता इन ब्रीफ मध्ये आपण बघूया DIV इलेमेंट्स मध्ये आपण काय काय यूज करू शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट पार्ट आहे आता H1 मध्ये DIV इलेमेंट. ओके, तर DIV इलेमेंट मध्ये आपण काय करतो, आता DIV इलेमेंट हा आपण ऍज अ कंटेनर म्हणून यूज करू शकतो. जसं मी वरती म्हटलं की डिव्हिजन किंवा सेक्शन साठी पण यूज करू शकतो, किंवा DIV हा मोस्टली यूज होतो कंटेनर साठी. ओके, DIV मध्ये आपण मोस्टली ऍट्रिब्यूट यूज करत नाही. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, जसं की स्टाईल. ओके, मोस्टली यूज करत नाही, कारण का DIV हा सेक्शन किंवा एखादा डिव्हिजन करण्यासाठी किंवा कंटेनर यूज करण्यासाठी यूज करतो, तर त्याला मोस्टली खूप सारे CSS असतात. ठीक आहे, त्यामुळे त्याला आपण स्टाईल ऍट्रिब्यूट देत नाही. मोस्टली आपण काय यूज करतो, ID यूज करतो, क्लास यूज करतो. ओके, आणि स्टाईल पण यूज करतो, पण केव्हा यूज करतो ज्यावेळेस खूप बेसिक HTMLचं आपलं CSS आहे आणि त्याला आपल्याला लुक अँड फील द्यायचंय, त्यावेळेस आपण काय करतो की स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करतो. ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल बघूया. तर स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करून काय करूयात, एखादा आपण ब्लॉक क्रिएट करू. तर ब्लॉक कसा क्रिएट होतो बघा, म्हणजे एका ब्लॉक मध्ये मल्टिपल HTML इलेमेंट्स यूज केले जातात, बरोबर. जसा DIV आहे, DIV मध्ये आपण काय करणार आहे
मल्टिपल HTML एलिमेंट घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला एक DIV क्रिएट करूया. ओके, आणि DIV मध्ये आपण काय करू, H2 घेऊया आणि H2 ला टाकूया वेब डेव्हलपमेंट. ओके, आणि नंतर एक पॅराग्राफ घेऊया आणि पॅराग्राफ मध्ये टाकूया की कशासाठी वेब डेव्हलपमेंट यूज करतात. तर वेब डेव्हलपमेंट युज्ड फॉर क्रिएटिंग वेब पेजेस. ओके, फॉर एक्झाम्पल मी काय केलं, अशा टाईपचं एक DIV क्रिएट केला. आता बघा, मी म्हटलं की याच्यामध्ये आपण काय करतो की मल्टिपल HTML एलिमेंट्स यूज करून आपण त्याला काय करू शकतो. आता याच्यामध्ये बघा, ब्लॉक्स यूज केला. तर ब्लॉक यूज करण्यासाठी आपण काय करणार आहे याच्यामध्ये, आता ह्या ब्लॉकला आपण काय करणार आहे, स्टाईल करणार आहे, बरोबर, युजिंग CSS. आता ह्या एका DIV मध्ये असं मी 2 टाकले, तसे मल्टिपल HTML एलिमेंट्स येऊ शकतात. जसं की अँकर टॅग येऊ शकतो, इमेज येऊ शकतो, असे खूप सारे एका DIV मध्ये येऊ शकतात. कारण DIV काय आहे, एक सेक्शन आहे, डिव्हिजन आहे किंवा कंटेनर आहे. तर कंटेनर हा मोठा असू शकतो आणि त्याच्यामध्ये खूप सारे HTML एलिमेंट सुद्धा असू शकतात. तर बघा, आता विदाउट CSS माझा DIV कसा दिसतो ते बघूयात आपण. याला मी रिफ्रेश करते, तर हा बघा अशा पद्धतीने दिसतोय. पण आता काय करूया, त्याला आपण स्टाईल करूयात. स्टाईल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करावं लागेल. सगळ्यात पहिले काय, बॅकग्राऊंड. ओके, बॅकग्राऊंड कलर देऊया. बॅकग्राऊंड कलर मध्ये मी हा वाला कलर सिलेक्ट करते किंवा आपण थोडा डार्क करूया. ओके, तर मी हा केला आणि ह्याला थोडा डार्क करूया. डार्क करण्यासाठी तुम्ही ह्या चेकबॉक्स वरती क्लिक करू शकता आणि तुम्हाला जो हवाय तो कलर तुम्ही इथून पिक करू शकता. ठीक आहे, हा कलर टाकला. आता बघा, ज्यावेळेस मी इथं रिफ्रेश करते त्यावेळेस त्यांना बघा फुल विड्थ अलोकेट केलेली आहे, बरोबर. म्हणजे काय झालेलं आहे, फुल विड्थ अलोकेट केलेली आहे हा DIV. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करूयात की कलर टाकूया. कलर आपण टाकूया व्हाईट, कारण का आपला ऑलरेडी बॅकग्राऊंड आहे तो खूप डार्क आहे, म्हणून आपण त्याला कलर टाकूया व्हाईट मध्ये. ठीक आहे, आणि आपण त्याला काय करूया, पॅडिंग देऊया. पॅडिंग म्हणजे काय, ऑलरेडी मी एक्सप्लेन केलं होतं लास्ट मध्ये. पण पॅडिंग म्हणजे काय, जो टेक्स्ट आहे आणि बॉर्डर साईज आहे, तर बॉर्डर साईजच्या आतमधला जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, पॅडिंग. म्हणजे टेक्स्टच्या वरती दिलेला आहे आणि बॉर्डरच्या खाली, तर त्याला आपण म्हणतो पॅडिंग. आता पॅडिंग मध्ये मी टाकते 40 px. ठीक आहे, तर आता याला मी रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यानंतर बघू शकता हा लुक अँड फील कशा पद्धतीने प्रॉपर झालेला आहे, बरोबर. म्हणजे हा एक प्रकारचा काही झाला की आपला HTML चा UI पार्ट रेडी झाला आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. फक्त मी काय केलेलं आहे, DIV घेतला. DIV मध्ये मी काय केलेलं आहे, H2 आणि P टॅग घेतला, बरोबर. आणि आपण काय केलं, फक्त त्याला बॅकग्राऊंड कलर दिला आणि पॅडिंग दिलं. याच्यावरून आपला काय झालेला आहे बघा, एक UI क्रिएट झालेला आहे, बरोबर. जसे आपण मल्टिपल सेक्शन बघतो वेबसाईट मध्ये, तशा टाईपचं काय झालेलं आहे, UI क्रिएट झालेला आहे, बरोबर. तेच जर आपण हे स्पॅन मध्ये यूज केलं असतं तर स्पॅनचा एक्झाम्पल कसं झालं असतं बघा. आता स्पॅन मध्ये काय आहे की आपण काय करूयात, एक P घेऊया आणि P मध्ये आपण स्पॅन असाइन करून बघू. आता आपण हा एक काय झाला, ब्लॉक लेवलचा इलिमेंट बघितला. सेम आपण इनलाईनचा पण एक एक्झाम्पल करून बघूया. ठीक आहे, तर हा याला आपण काय म्हणतो, ब्लॉक लेवल इलिमेंट. ओके, आता नेक्स्ट आपण काय करूया की याच्यामध्ये आपण इनलाईन लेवल इलिमेंट यूज करून बघू. फॉर एक्झाम्पल काय, स्पॅन. आता स्पॅन एलिमेंट आपल्याला यूज करायचंय, बरोबर. तर स्पॅन साठी आपण काय करू शकतो, रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट्स घेऊ शकतो. जसं की स्टाईल, क्लास अँड आयडिया, हा हे तर कॉमन आहेत आपले, बरोबर. पण आपल्याला काय करायचंय, स्पॅन यूज करून आपल्याला CSS पण घ्यायचंय, म्हणजे याचा जो लुक अँड फील आहे तो अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी. पण आपण वरती काय केलेलं की एकच एक्झाम्पल बघितलं होतं स्पॅन मध्ये. आता आपल्याला बघायचं 2 स्पॅन यूज करून, कारण आपल्याला चेक करायचं की ते जो स्पॅन यूज केलेला आहे तो न्यू लाईन मध्ये येतो की नाही येतो. ठीक आहे, तर बघा आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी स्पॅनचं एक्झाम्पल घेते, स्पॅन इलिमेंट. ओके, तर स्पॅन इलिमेंट मध्ये आपण काय करू, एक P घेऊया. ओके, P मध्ये आपण काय करूया, डिस्क्रिप्शन घेऊया. ओके, डिस्क्रिप्शन साठी मी काय म्हटलं की वेब डेव्हलपमेंट मोस्टली युज्ड क्रिएटिंग पेजेस. ओके, हे म्हटलं मी. आणि याच्यामध्ये आपण काय करूया, आता 2 स्पॅन घेऊया. म्हणजेच काय, दिस इज एक्झाम्पल, दिस इज एक्झाम्पल ऑफ इनलाईन इलिमेंट. ओके, तर फर्स्टली आपण काय करूया की याच्यानंतर डॉट, आणि मी काय करते इथे एक स्पॅन घेते. ठीक आहे, मी तर ऑलरेडी स्पॅन घेतला आणि
आपण वेब डेव्हलपमेंटच्या नंतर एक कम्प्लीट करू. आणि नेक्स्ट घेऊया क्रिएटिंग वेब पेजेस. फॉर क्रिएटिंग वेब पेजेस त्यासाठी आपण एक स्पॅन घेऊयात. ओके, आणि आपण काय करू, याला इकडे एंडला टाकूया. ठीक आहे, इथे बघा एंडला मी इथे एंटर करत आहे. म्हणजेच काय झालं की टी टॅग मध्ये बघा मी दिस इज अ एक्झाम्पल ऑफ इनलाईन एलिमेंट स्पॅन वेब डेव्हलपमेंट कम्प्लीट झाला. परत हे सेंटेन्स आणि परत स्पॅन घेतोय. ओके, तर काय होतं की जेवढी आता इनलाईन एलिमेंट म्हणजे काय की त्याला जेवढी स्पेस पाहिजे तेवढीच त्यांना काय करून घेते, अलोकेट करून घेते. आणि हे जे आहे ते आता वन लाईन मध्ये टाकलेलं आहे. तर हे काय होणार, न्यू लाईनला स्टार्ट न होता एकाच लाईन मध्ये आउटपुट डिस्प्ले होणार. तर आपण चेक करूया की याच्यासाठी आपण काय करूया की जर आपल्याला हे माहित करून घ्यायचं तर या दोन्ही वर्डला आपल्याला काय करायचं, वेगळ्या कलरने इंडिकेट करायचं. आता मी रिफ्रेश करते तर बघा ही सगळी लाईन काय होते, सेमच दिसते. बरोबर, आता इनलाईन एलिमेंट मध्ये बघा एक तर ते नवीन पेजला गेलं नाही. बरोबर, आणि जेवढी स्पेस त्याला अलोकेट आहे तेवढीच घेतली. तर याच्यामध्ये काय करूया, स्पॅनला आपण काय करू, कलर देऊया स्टाईल ऍट्रिब्यूट. ओके, त्याच्यामध्ये कलर टाकूया. कलर मध्ये डार्क टाकू, ब्ल्यू. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जो स्पॅन आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया, कलर टाकूया. ओके, तर कलर मध्ये मी काय करते, ब्राऊन कलर टाकते. ठीक आहे, तर बघा हा इनलाईन एलिमेंट आहे. तर याच्यामध्ये आता मी रिफ्रेश करते तर बघा वेब डेव्हलपमेंट आहे. वेब डेव्हलपमेंटला ब्ल्यू कलर आले आहे आणि हा पण स्पॅन आहे त्याला काय झालेलं आहे की कलर आलेला आहे डार्क ब्राऊन मध्ये. ठीक आहे, म्हणजेच काय की जे आपले इनलाईन एलिमेंट आहेत ते इनलाईन एलिमेंट काय होतात, जर आपल्याला एखादा सेंटेन्स आहे तर तुम्हाला नेक्स्ट लाईनला करायचं नाही किंवा इम्पॉर्टंट पार्ट आहे तोच लाईन मध्ये आपल्याला एंटर करायचंय, त्यावेळेस आपण काय यूज करतो, स्पॅन एलिमेंट इनलाईन एलिमेंट यूज करतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण का ज्यावेळेस तुम्ही UI क्रिएट करायला जाणार आहे तर UI क्रिएट करायला जाताना मोस्टली ब्लॉक लेवल इलिमेंट आणि इनलाईन लेवल इलिमेंट खूप सारे यूज करायला भेटतील. आता ब्लॉक लेवलचा ओव्हरव्ह्यू बघू की ब्लॉक लेवल काय होतं की ऑलवेज म्हणजे ज्यावेळेस आपण न्यू टॅग टाकतो DIV त्यावेळेस तो न्यू लाईनला जातो आणि फुल विड्थ अवेलेबल असते DIV ची. ठीक आहे, इनलाईन इलिमेंट काय असते की नवीन लाईनला तो स्टार्ट होत नाही आणि जेवढी त्याला नेसेसरी पाहिजे तेवढीच घेतो. ब्लॉक लेवल मध्ये आपण DIV अशा पद्धतीने यूज करतो, DIV म्हणून. आणि इनलाईन मध्ये आपण स्पॅन अशा पद्धतीने यूज करतो. तर हे आपला काय ओव्हरव्ह्यू आहे ब्लॉक आणि इनलाईन, ब्लॉक लेवल इलिमेंट आणि इनलाईन लेवल इलिमेंट. आता आपण काय करूयात की DIV इलिमेंट आहे तो इन डिटेल बघूया. बरोबर, जसं आपण हा एक क्रिएट केला तसा याच्यामध्ये काय करूयात की जो आपला DIV HTML इलिमेंट आहे तो इन डिटेल बघूया. इन डिटेल म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल क्रिएट करून बघू वेगवेगळ्या टाईपचे. म्हणजे ब्लॉक इलिमेंट आहे तर तो कशा पद्धतीने यूज होतो तो पण आपल्याला समजला पाहिजे. म्हणून आपण काय करत आहे, इथे एक नवीन DIV ब्लॉक इलिमेंटचे मल्टिपल्स एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी मी पहिले काय करते ते BR टाकून ठेवते. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट इथं टाकायचे हेडलाईन मध्ये HTML DIV इलिमेंट. ओके, आता ऑलरेडी तुम्हाला समजलेलं असेल की ब्लॉक लेवल इलिमेंट कशासाठी यूज करतो आपण, का आणि काय यूज आहे. बरोबर, तर मोस्टली जो DIV आहे तो कंटेनर साठी आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर सेशन साठी यूज करू शकतो किंवा डिव्हिजन साठी सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट आता आपण वन बाय वन एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचंय की आपण त्याला CSS देऊया आणि CSS ऍज ए कंटेनर क्रिएट करू आणि कंटेनरला आपण काय करूयात वेगवेगळ्या टाईपचं इलिमेंट्स किंवा प्रॉपर्टीज CSS च्या असाइन करूया. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय की आपण एक DIV क्रिएट करू. ज्या DIV मध्ये आता याच्यासाठी आपण काय करूयात, नवीन एक्झाम्पल क्रिएट केलं तरी बेटर राहील. कारण का आपल्याला काय यूज करायचंय की याच्यामध्ये इंटरनल सुद्धा CSS यूज करायचं. म्हणजे इंटरनल केलं तर आपल्या हे सगळ्या याला यूज होईल. त्यामुळे काय करतोय आपण हे वाला पार्ट आहे तो नेक्स्ट लाईन मध्ये आपण कव्हर अप करू. ठीक आहे, नेक्स्ट फाईल मध्ये. तर बघा याच्यासाठी मी नवीन फाईल क्रिएट करत आहे. तर index4-1.html म्हणजे index4 मधलाच वन पार्ट, त्याच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल क्रिएट करूया. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी टाकते बॉडीमध्ये HTML DIV इलिमेंट. ओके, तर इथे काय करायचंय, आता आपल्याला एक DIV क्रिएट करायचा. बरोबर, तर DIV क्रिएट करताना आपल्याला काय करायचंय, तो इंटरनल CSS यूज करून यूज करायचंय. इंटरनल CSS म्हणजे काय की जे आपण स्टाईल मध्ये देतो. ठीक आहे, इंटरनल CSS म्हणजे काय जे स्टाईल मध्ये देतो.
बिफोर दॅट आपण एक DIV क्रिएट करू आणि त्या DIV मध्ये आपण टाकूया H1. ओके, H1 मध्ये टाकूया React.js. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण p टॅग टाकूया. p टॅग मध्ये म्हणूया की React.js is trending JavaScript library. ओके, आणि अजून एक p टाकूया ज्याच्यामध्ये टाकूया की फॉर React.js we can use HTML, CSS and JavaScript. ओके, तर आपण अशा पद्धतीचा एक DIV क्रिएट केला. आता DIV मध्ये आपण काय करूया, CSS अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी दिलं स्टाईल ऍट्रिब्यूट घ्यायचंय. तर स्टाईल मध्ये बघा आता ऑलरेडी आपल्याकडे DIV आहे बरोबर, त्यामुळे मी काय करते तर DIV देते आणि DIV ला आपल्याला काय करायचं तर CSS अप्लाय करायचं. त्यासाठी मी काय करते एक ब्लॉक लेवल मध्ये विड्थ आपण एक बॉक्स क्रिएट करूया. त्या बॉक्ससाठी मी इथे 400 पिक्सेल ओके विड्थ देते या DIV ला. त्याच्यानंतर याला मार्जिन द्यायचं आपल्याला, मार्जिन मध्ये ऑटो केलं ओके, आणि याला आपल्याला एक बॅकग्राऊंड कलर द्यायचा म्हणजे तो DIV आहे तो कशा पद्धतीने डिस्प्ले होतो तो पण बघूयात. आता जो आपला बॉक्स क्रिएट होतोय बरोबर, तर बॉक्स क्रिएट होताना किती विड्थने होईल फक्त 400 होईल. म्हणजे ज्याला तेवढी म्हणजे पूर्ण हा जो 100% यूज करत होता तेवढी नाही होणार. किती होणार, ओनली 400 पिक्सेल यूज करू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजेच काय की जर आपल्याला तो अलाइन सेंटर मध्ये करायचा असेल तर आपण त्याला अशा पद्धतीने करू शकतो. आता आपण काय करूयात की हे वाला आहे ते क्लोज करूयात. ठीक आहे, आता आपण याला रन करूयात. तर रन विदाउट डिबगिंग साठी आपल्याला क्रोम सिलेक्ट करायचंय. तर क्रोम मध्ये बघा हा कसा मिडलला आला तो बरोबर, म्हणजे काय केलं की विड्थ 300 पिक्सेल यूज केली. त्याच्यानंतर आपण मार्जिन ऑटो केलं आणि बॅकग्राऊंड कलर पण त्याला असाइन केलेला आहे बरोबर. तर बॅकग्राऊंड कलर असाइन झाल्यानंतर तो काय झालेला आहे की तो बरोबर सेंटरला असाइन झालेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केलं एक DIV यूज करून मॅनेज केलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट आहे आपला की DIV मध्येच आपण एक्झाम्पल बघूयात. तर DIV मध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत. आता समजा आपल्याला मल्टिपल DIV क्रिएट करायचे तर आपण कशा पद्धतीने करू शकतो बरोबर. जर आता मल्टिपल DIV करायचे तर काय करणार आपण की हा DIV आहे त्याच्या खाली आपण असे मल्टिपल DIV सुद्धा यूज करू शकतो बरोबर. आता तेच DIV एका खाली पण एक घेणार, त्याच्यानंतर साइड बाय साइड DIV कसे मॅनेज करायचे बरोबर. जसे की तुमचे 3-4 असे DIV आहेत आणि तुम्हाला काय करायचे, पहिले आपण काय करूयात मल्टिपल DIVs ऍड करूयात. तर BR टाकते H1 मध्ये मल्टिपल DIVs एलिमेंट्स. ठीक आहे, आता जर आपल्याकडे ऑलरेडी एक DIV आहे तर आपण तो काय करूयात कॉपी पेस्ट करूयात. ठीक आहे, हा एक DIV आहे. असे मी काय केलेले 3 DIV घेतले आणि 3 DIV पेस्ट केले. आता सगळ्या DIV ला आपल्याला काय करायचंय वेगवेगळा कलर द्यायचा, कारण आता तुम्ही बघत असाल ज्यावेळेस मी रिफ्रेश करते तर रिफ्रेश केल्यानंतर बघा सगळ्याला काय होते सेमच कलर येतोय. ठीक आहे, मल्टिपल DIV मध्ये. तर आपण प्रत्येक DIV ला काय करू की वेगवेगळा बॅकग्राऊंड कलर असाइन करूया. तर स्टाईल आहे, स्टाईल मध्ये मी टाकलं बॅकग्राऊंड कलर आणि बॅकग्राऊंड कलर मध्ये आपण काय करू वेगवेगळ्या टाईपचे कलर असाइन करूयात. जसं की हा ब्राऊन जास्त डार्क नको आहेत आपल्याला, नॉर्मल घ्यायचे तर चॉकलेट एक घेते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टाईल, स्टाईल मध्ये बॅकग्राऊंड कलर मध्ये टाकूयात एकाला हा, आणि त्याच्यानंतर थर्ड आहे स्टाईल, स्टाईल मध्ये बॅकग्राऊंड कलर आणि याच्यामध्ये आपण थोडा वेगळा घेऊया. ठीक आहे, तर अशा टाईपचं मी काय केलेलं आहे 3 इंडिव्हिज्युअल DIV यूज केले. ठीक आहे, 3 DIV यूज केल्यानंतर अशा टाईपचे आपल्याकडे DIV आले बरोबर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो मल्टिपल DIV यूज करू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय हे 3 DIV यूज केले तर आपल्याला काय करायचं जर समजा साइड बाय साइड यूज करायचे बरोबर. जर आता एखादी इलेमा आता हे DIV आहे तर आपल्याला काय करायचं हॉरिझॉन्टली त्याला अलाइन करायचं बरोबर. 2 किंवा 3 पेक्षा जास्त DIV असले तर त्याला आपल्याला काय करायचंय की हॉरिझॉन्टली असाइन करायचंय. तर आपण कुठली प्रॉपर्टी यूज करणार तेव्हा एक एक्झाम्पल आपण बघूया. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करू की आता इथं आपण यूज करणार आहे क्लास बरोबर, कारण का आपल्याकडे बघा ऑलरेडी
आपण इंटरनल CSS यूज केलेलं आहे बरोबर. तर इंटरनल CSS मध्ये आपलं काय झालेलं आहे की आपण बघा इथं क्लासमध्ये माय कंटेनर म्हणून घेतला. ठीक आहे. आता क्लासमध्ये माय कंटेनर म्हणून घेतला तर आपल्याला काय करायचं की त्या क्लासमध्ये वेगवेगळ्या टाईपचे DIV आपल्याला मॅनेज करायचे बरोबर. तर आता इथे बघूयात आपण. आता हे आपण मल्टिपल DIV अशा पद्धतीनं मॅनेज करू शकतो. आता मी नेक्स्टला काय करते की आपल्याला काय करायचंय एक मेन DIV घ्यायचंय. त्यासाठी आपल्याला CSS टाकायचं इथं. हे बघा ऑलरेडी आपल्याकडे एक DIV आहे बरोबर. पण आपल्याला DIV कुठला यूज करायचंय तर जो मी क्लास क्रिएट करणार आहे तो DIV चा क्लास आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचा असं मेन्शन करायचंय. त्यासाठी आपण पहिले काय करूयात इथे बघा DIV हा DIV घेतला बरोबर. तर DIV मध्ये काय करायचं आपल्याला क्लास घ्यायचा आहे. ओके. तर क्लासमध्ये काय यूज करायचं आपल्याला क्लास नेम. आपण इथे क्लास नेम काही देऊ शकतो बरोबर. तर मी इथं काय करते माय कंटेनर म्हणून एक क्लास नेम घेते. ओके. माय कंटेनर म्हणून क्लास नेम घेतला. तर आपल्याला काय होईल आता इंडिकेट की जो DIV आहे ज्याचा क्लास नेम माय कंटेनर आहे त्याला आपल्याला CSS प्रोव्हाइड करायचा आहे बरोबर. तर बघा इथं ज्यावेळेस आपण CSS देणार आहे इंटरनल मध्ये तर ते CSS DIV ला कोणत्या DIV ला असाइन होणार आहे तर ज्याला आपण क्लास दिला त्यालाच होणार आहे. मग इथं CSS मध्ये काय येणार आहे DIV डॉट माय कंटेनर. ओके. तर जो क्लास नेम आहे तो प्रॉपर आपल्याला कॉपी करून पेस्ट करायचा. कारण जर तुमचा क्लास नेम बाय मिस्टेकली त्याची स्पेलिंग मिस्टेक झाली तर तो ऍप्लिकेबल नाही होणार. म्हणून आपल्याला काय करायचंय की DIV डॉट माय कंटेनर क्लास नेम आहे तो ऍज इट इज कॉपी पेस्ट करून वरती टाकायचा. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय की त्याला विड्थ आपल्याला काय करायची 100% अलोकेट करायचे बरोबर. जो आपला UI असतो बरोबर तर याच्यामध्ये बघा हा पूर्ण जो येतो तो म्हणजे काय पूर्ण विड्थ इथून इथपर्यंत 100% अलोकेट झालेले असते. त्यामुळे आपण काय केलं याला की 100% विड्थ दिली असाइन केलेली आणि ओव्हरफ्लो देणार याला ऑटो म्हणजे जसा ऍडजस्ट होणार आहे तो ऍडजस्ट होऊ शकतो. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे आपण याला ऑलरेडी 100% दिली पण आपल्याला आता काय करायचंय की या मेन जो कंटेनर DIV आपण टाकला माय कंटेनर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे हे 3 जे आपण क्रिएट केलेले आहेत ते 3 कॉपी पेस्ट करूया. कारण नवीन क्रिएट करण्यापेक्षा जर आपल्याकडे ऑलरेडी आहे तेच आपण काय करत याच्यामध्ये कॉपी पेस्ट करत आहोत. ठीक आहे. याने काय होईल आता की जे आपले कंटेनर आहेत बरोबर तर ते कशामध्ये डिस्प्ले झाले आपले माय कंटेनर मध्ये बरोबर. आता आपलं मेन टार्गेट काय होतं की आपल्याला हॉरिझॉन्टली आले पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं की जो मेन कंटेनर आहे त्याला 100% दिलं. बघा आता मी याला रिफ्रेश करते. रिफ्रेश दिल्यानंतर बघा आपलं अशा पद्धतीनं आउटपुट आलेलं आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचंय की हे जे आपले DIV आहेत त्याला हॉरिझॉन्टली डिस्प्ले करायचे बरोबर. त्यासाठी आपल्याला काय CSS राईट डाऊन करावं लागेल ते बघा आता. ठीक आहे. याच्यामध्ये DIV डॉट माय कंटेनर हे सेमच येणार. तर या क्लास मधल्या DIV ला तुम्ही CSS असाइन करा असं आपल्याला सांगायचं बरोबर. म्हणजेच काय की मेन आपला कुठला आहे DIV मधला माय कंटेनर आणि त्याच्यामध्ये जो आपण 3 कॉपी पेस्ट केले ते DIV. त्याच्यासाठी आपल्याला आता काय करायचंय CSS प्रोव्हाइड करायचंय. तर बघा विड्थ आता बघा 100% असेल तर 3 ला डिवाइड केलं तर 33% ने डिवाइड होईल ते बरोबर. म्हणजे 3 ला सेम पाहिजे असेल तर 33% होईल बरोबर. आणि आपल्याला त्याला काय करायचंय फ्लोर लेफ्ट असाइन करायचं. हे दिलं तर काय होईल आपण काल एक्झाम्पल बघितलं ऑलरेडी नेव्हिगेशन बार फ्लोट लेफ्ट केलं तर हॉरिझॉन्टली डिस्प्ले होईल. आता आपण काय करूया त्याला रिफ्रेश करूया. तर बघा हा जो आपला DIV आहे बघा साइड बाय साइड डिस्प्ले झाले बरोबर. कशामुळे झाले कारण का आपण काय केलं याच्यामध्ये की आपला जो मेन क्लास आहे DIV आहे बरोबर त्याच्यातला मेन क्लास आहे माय कंटेनर बरोबर. आणि माय कंटेनर मध्ये आपण काय केलं की 3 DIV पेस्ट केले. बघा परत एकदा आपण बघूया तिथे आपण काय केलं एक DIV घेतला मेन त्याच्यामध्ये क्लास यूज केला माय कंटेनर म्हणून. ओके. आता माय कंटेनर मध्ये आपण काय केलेत की वेगवेगळे हे 3 टाईपचे DIV घेतलेले बरोबर. ज्या DIV ला ऑलरेडी स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करून आपण त्याला काय केलेलं आहे बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे वेगवेगळा बरोबर. हे दिल्यानंतर आपण काय म्हटलं की जो माय कंटेनर आहे त्याला 100% विड्थ असाइन कर. म्हणजेच काय हा जो पूर्ण आहे इथून इथपर्यंत लास्ट पर्यंत काय झालेलं आहे त्याला 100%
विड्थ अलोकेट झालेली आहे, बरोबर. आणि जसं त्याला ओव्हरफ्लो व्हायचं तसं तो ऑटो होतोय, बरोबर. ते झाल्यानंतर आपण काय म्हटलं की जो माय कंटेनर क्लास आहे त्याच्यामध्ये जे 3 DIV आहेत त्या DIV ला ओनली विड्थ 33% दे आणि फ्लोट लेफ्ट कर. म्हणजेच काय की ते DIV आहेत ते साइड बाय साइड डिस्प्ले कर, बरोबर. मग आपण काय झालं की त्याला काय कन्सिडर झालं की हा जो क्लास आहे या क्लास मधले 3 DIV आहेत त्याला विड्थ 33% कर आणि फ्लोट लेफ्ट कर. त्यामुळे आपलं आउटपुट कसं झालेलं आहे बघा, हे बरोबर साइड बाय साइड 3 अलोकेट झालेले आहेत, बरोबर. तर बघा आता ज्यावेळेस आपण एखादा UI क्रिएट करणार आहे तर UI क्रिएट करताना आपल्याला सेक्शन लागणार आहे, कंटेनर लागणार आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की त्याला साइड बाय साइड असे क्रिएट करू शकतो, बरोबर. तेच आता आपण अजून एक नवीन एक्झाम्पल बघूयात. तर नवीन एक्झाम्पल मध्ये आपण काय करू की फॉर एक्झाम्पल काय की त्या DIV ला आपल्याला इनलाईन ब्लॉक द्यायचा आहे. तर इनलाईन ब्लॉक देताना डिस्प्ले कसा होतो ते बघूयात आपण, ठीक आहे. आता ज्यावेळेस आपल्याकडे मल्टिपल DIV येतात तुम्ही असा क्लास त्याला यूज करू शकता, बरोबर. अशा पद्धतीने आपण मॅनेज केलेलं आहे, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, जर त्या DIV मध्ये तुम्हाला थोडासा स्पेस द्यायचा आहे, बरोबर. आता आपल्यामध्ये काय झालेलं आहे की आपण जो यूज केलेला आहे तर यूज केलेल्यामध्ये जो DIV आलेला आहे ते पूर्ण बघा स्पेस इथे दिसत नाहीये तिन्हीमध्ये. तर आपल्याला आता काय करायचं त्याच्यामध्ये स्पेस पण अलोकेट करून घ्यायचे, ठीक आहे. तर स्पेस अलोकेट साठी आपल्याला परत एक DIV क्रिएट करावं लागतील, ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करू परत नवीन एक पेज क्रिएट करूया, कारण का प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला नवीन केलं तर आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर होईल. कारण एकात तुम्ही केलं तर CSS अप्लाय होईल, तर DIV ऑलरेडी आहे तर याचं CSS दुसऱ्या DIV ला सुद्धा अप्लाय होऊ शकतं. त्यामुळे आपण काय करतोय की नवीन एक्झाम्पल घेतोय, ठीक आहे. तर नवीन एक्झाम्पल घेण्याआधी आपण काय करणार आहे की आपल्याकडे जो 3 DIV आहेत हे बघा, हे 3 DIV आहेत ते आपण कॉपी पेस्ट करून घेतोय, कारण का आपल्याला तिकडे यूज करायचे मला, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये मी अजून एक नवीन फाईल क्रिएट करत आहे, index4-2.html, ओके. याच्यामध्ये एक्सप्लेनेटरी टाकलं आणि एक्सप्लेनेटरी टाकल्यानंतर बघा नेक्स्टला मी हा पेस्ट केला इथं, ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं की मध्ये DIV मध्ये स्पेस आला पाहिजे, बरोबर. जर DIV मध्ये स्पेस आला पाहिजे तर आपल्याला काय करायचंय की आपल्याला इथं स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करून त्याला CSS प्रोव्हाइड करायचा आहे, ठीक आहे. आता हे स्टाईल ऍट्रिब्यूट आहे, स्टाईल मध्ये आपण काय करूया विड्थ मध्ये आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टाईल मध्ये कशाला द्यायचे आपल्याला DIV ला द्यायचे. तर DIV टाकला, DIV मध्ये ओपन क्लोज ब्रॅकेट, ओके. तर आपल्याला काय करायचे ते विड्थ आहे ती 33% न देता काय करायचे 30% ओनली द्यायचे, ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे डिस्प्ले करायचं इनलाईन ब्लॉक, म्हणजे ब्लॉक टाइप मध्ये डिस्प्ले झाला पाहिजे म्हणून आपल्याला डिस्प्ले काय करायचंय इनलाईन ब्लॉक मध्ये डिस्प्ले करायचंय, ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आपण काय केलं त्याला प्रॉपर्टी दिली CSS ची डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. आता आपण काय करूयात हे एक्झाम्पल रन करू, इथून पण तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता, केलं तर डायरेक्टली आउटपुट क्लोज होईल, ठीक आहे. नेक्स्ट आता बघा आपण रन करून बघूया. रन केल्यानंतर हे बघा आता हे जे DIV आहेत बघा 3 DIV त्याच्यामध्ये मध्येच थोडं व्हाईट दिसतंय बघा, हा स्पेस अलोकेट झाला, बरोबर. अशा पद्धतीने आपण काय केलं की युझिंग डिस्प्ले इनलाईन ब्लॉक आपण त्याच्यामध्ये थोडा स्पेस ऍड केलेला आहे, ठीक आहे. असं पण करू शकता, ही एक टाइप झाला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की आपल्याला फ्लेक्स लेआउट यूज करायचंय, बरोबर. आता मोस्टली आपण ज्यावेळेस एखादा UI क्रिएट करतो, बरोबर. तर UI क्रिएट करताना आपल्याला काय करावं लागतं की ज्यावेळेस आपण एखादे मल्टिपल कंटेनर घेतो त्यावेळेस आपल्याला रिस्पॉन्सिव्ह लेआउट सुद्धा करावं लागतात स्ट्रक्चरने, बरोबर. युजिंग फ्लोट आणि पोझिशनिंग, जसं आपण फ्लोट यूज केलं आणि आता आपण यूज करणार आहे पोझिशनिंग, बरोबर. ज्यावेळेस आपण एखादा DIV आहे तर त्याला रिस्पॉन्सिव्ह सुद्धा करायचं, तर रिस्पॉन्सिव्ह साठी आपण यूज करतो 2 प्रॉपर्टी मोस्टली, एक तर आहे पोझिशनिंग किंवा फ्लेक्स. पण बिफोर दॅट आपण काय करूयात की त्याला आपल्याला काय करायचंय फ्लेक्स बॉक्स कसे यूज होतात ते बघायचंय, ठीक आहे. तर फ्लेक्स आपण कशा पद्धतीने यूज करतो तो बघण्यासाठी आपण काय करूया, आपल्याकडे ऑलरेडी तर DIV आहेत, आपण काय करणार आहे ते रेडीमेड DIV यूज करणार आहे, ठीक आहे. हे बघा आता हे 3 DIV आहेत, कॉपी करते. सेम ह्या पेजवरती आपल्याकडे क्लास नाही ऑलरेडी, त्यामुळे मी इथं काय करते एक क्रिएट करते क्लास, बरोबर. एका DIV मध्ये मेन DIV घेते, याच्यामध्ये क्लास क्रिएट करते आणि क्लासला नाव देते कंटेनर,
कंटेनर किंवा माय कंटेनर पण देऊ शकतो आपण. ठीक आहे. आणि ह्या क्लासमध्ये आपण ही 3 DIV डिस्प्ले करूया. ठीक आहे. आता बघा हे 3 DIV आहेत ते आता मी ऑलरेडी याच्यामध्ये पेस्ट केलेले आहेत. आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये फ्लेक्स यूज करायचं. तर फ्लेक्स यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपण CSS कुठल्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे मेन ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. एक तर आपण टाकणार आहे माय कंटेनर क्लासमध्ये. बघा ज्यावेळेस आपल्याकडे क्लास असतो बरोबर, ज्यावेळेस हा क्लास आहे तर क्लासच्या वेळेस आपल्याला काय करावं लागतं डॉटने मेन्शन करावं लागतं. इथे बघा डॉट आणि माय कंटेनर असं द्यावं लागतं. म्हणजेच काय डॉट काय इंडिकेट होतो की क्लास नेम आहे हा. ओके, ज्यावेळेस डॉट असतो त्यावेळेस क्लास नेम असतो आणि ज्यावेळेस इथं हॅश असतं त्यावेळेस तो आयडी असतो. तर आता आपल्याकडे काय क्लास नेम आहे म्हणून आपण काय केलं डॉट टाकलं. तर इथे आपल्याला काय करायचे डिस्प्ले फ्लेक्स द्यायचे. ठीक आहे. तर याच्यामध्ये एकच प्रॉपर्टी यूज केली मी, काय केली डिस्प्ले फ्लेक्स. आणि त्या कंटेनरला आपल्याला काय करायचंय डिवाइड करायचंय. म्हणजेच काय की या कंटेनरला आपल्याला विड्थ आहे ती 33% नी द्यायची. तर कशामध्ये द्यायचे, आपला क्लास आहे माय कंटेनर. बघा आता डॉट टाकलं का डायरेक्टली माय कंटेनर येतोय कारण त्याला इंडिकेट होतंय दिस इज ए क्लास नेम. तर माय कंटेनरला क्लिक केला. माय कंटेनरला क्लिक केल्यानंतर याच्या अंडर हा एक DIV आहे. ओके, म्हणजे माय कंटेनर मधल्या DIV ला तो 33% जी विड्थ आहे ती अलोकेट कर. तर बघा विड्थ मध्ये मी विड्थ टाकलं, याच्यामध्ये टाकलं 33%. ओके, तर हे टाकल्यानंतर काय होईल की प्रत्येक DIV ला 33% विड्थ अलोकेट होईल. आता आपण रिफ्रेश करून बघूया. तर बघा हा फ्लेक्स टाइप मध्ये आहे. हे एक्झाम्पल अशा टाइपचं फ्लेक्स म्हणजे साइड बाय साइड अलाइन होतात फ्लेक्स बॉक्स मध्ये. ज्यावेळेस आपण हे बघतो आता इन्स्पेक्ट करूया. इन्स्पेक्ट केल्यानंतर बघा ह्याचा जो मोबाईल मेनू आहे तर आपण याच्यामध्ये लिहिला तर बघा आता बघा मी याला मोबाईल मध्ये कन्वर्ट केला तर कसा दिसतो तो बघा एका लाईन फ्लेक्स मध्ये दिसतोय बरोबर. अशा टाइपचं काय करू शकतो आपण फ्लेक्स क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आता हे फ्लेक्स बॉक्स एक्झाम्पल झालं म्हणजेच काय की या आपण कंटेनरला डिस्प्ले फ्लेक्स केलं बरोबर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की नेक्स्ट आपल्याला काय करायचंय की जो आपला DIV आहे तो ग्रिड लेआउट मध्ये आपल्याला डिस्प्ले करायचा आहे बरोबर. तर ग्रिड लेआउट मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करायचे सेम जसं डिस्प्ले आपण फ्लेक्स केला तशाच टाइपचं आपण काय करणार आहे की डिस्प्ले ग्रिड मध्ये डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात. आता ऑलरेडी मी इथं टाकला त्याच्यानंतर मी BR टाकते आणि आता आपल्याला नवीन पेज न क्रिएट करता काय करायचंय की हा जो क्लास नेम दिलेला आहे तर आपण नवीन क्रिएट करणार आहोत बरोबर. म्हणजे जर आता आपल्याला काय करायचे की मल्टिपल DIV यूज करायचे तर मल्टिपल DIV साठी तुम्ही एका CSS नाही देऊ शकत बरोबर. मग तुम्हाला काय करायचं त्यासाठी तुम्हाला मल्टिपल DIV क्रिएट करायचे बरोबर. तर मल्टिपल DIV क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पहिले एक मेन DIV क्रिएट करावं लागेल. तर पहिले मी एक मेन DIV घेऊया. मेन DIV मध्ये क्लास टाकूया. क्लास नेम थोडं वेगळं टाकूया. याच्यामध्ये टाकू आता काय इम्प्लिमेंट करायचं आपल्याला ग्रिड. तर ग्रिड डॅश कंटेनर म्हणून एक क्लास नेम क्रिएट करूया. ठीक आहे. आता हा क्रिएट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्याकडे जो रेडी DIV आहेत 3 ते वेळेस आपण काय करूया कॉपी पेस्ट करूया. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की कॉपी पेस्ट करताना आपण यातला थोडा पार्ट कमी करूयात कारण ह्या टेक्स्टमुळे ना तो जो DIV आहे तो खूप कोडिंग खूप जास्त वाटते. तर आपण फक्त काय करूयात एवढाच पार्ट घेऊया. React.js वेब डेव्हलपमेंट आणि अँड्रॉइड डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे DIV डिस्प्ले केलाय. आता बघा मी रिफ्रेश करते तर अशा टाइपचं आपलं काय होतंय की हा DIV प्रिंट होतोय. पण बघा हा कशामुळे झाला कारण हा जो DIV आहे ज्याच्यामध्ये आपलं ऑलरेडी काय विड्थ 30% आणि डिस्प्ले इनलाईन ब्लॉक म्हणून दिलेला आहे म्हणून तो तशा पद्धतीने डिस्प्ले झाला. म्हणजे हा जो डिस्प्ले झाला तर त्याच्यामुळे झाला. आता आपल्याला काय करायचंय की जो आपण क्लास क्रिएट केला बरोबर ग्रिड कंटेनर त्यासाठी आपल्याला काय करायचंय ग्रिड लेआउट घ्यायचंय. तर आपण काय करणार आहे वरती इथेच इंटरनल CSS मध्ये डॉट टाकल्यानंतर फक्त बघा ग्रिड कंटेनर म्हणून टाकायचंय. ओके. तर ग्रिड कंटेनर मध्ये आपल्याला काय करायचं डिस्प्ले इथे बघा ऑलरेडी आपण डिस्प्ले फ्लेक्स केलं होतं तर इथं आपल्याला काय करायचंय ग्रिड करायचंय. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय की याच्यामध्ये आपण ग्रिड टेम्पलेट कॉलम सुद्धा ऍड करू शकतो. म्हणजे
जे आपण DIV यूज केलेले आहेत त्याला न देता डायरेक्टली इथं ग्रिड टेम्पलेट कॉलम्स म्हणून प्रॉपर्टी यूज करून त्याला 33% नी असाइन करू शकतो. ओके, तर बघा ग्रिड टेम्पलेट कॉलम असं बाय डिफॉल्ट येईल बघा. ग्रिड टेम्पलेट कॉलम्स सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रत्येक DIV ला 33% असाइन करायचंय स्पेस देऊन. 33%, 33% आणि 33%. असे आपले 3 DIV आहेत. तशा पद्धतीने आपण काय करणार, या DIV ला असाइन करणार. तर मी रिफ्रेश करते. बघा हा जो आहे तो आपला काय झाला 33% मध्ये डिस्प्ले झाला. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्रिड लेआउट देऊ शकतो. तर 33% ने आपण त्याला काय केलं, अलोकेट केलं. बरोबर. तर हे आपले काय आहे की ज्यावेळेस आपल्याला हा ग्रिड इलेमेंट आहे तो यूज करायचा, तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. हा ग्रिड इलेमेंट मोस्टली कॅटेगरीसाठी यूज करतो, कारण कॅटेगरी आहेत ते खूप स्मॉल असतात. त्यामुळे आपण अशा पद्धतीने ते प्रॅक्टिकल करू शकतो फॉर ग्रिड कंटेनरसाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण DIV यूज करू शकतो. तर DIV बघा आपण काय काय यूज केलं. आता स्टार्टिंग पासून एकदा बघूयात आपण ब्लॉक, आणि नंतर आपण काय करूयात की क्लासेस काय असतात आणि ID काय असते ते बघूयात एक्झाम्पल. ठीक आहे. बिफोर दॅट आपण थोडा ओव्हरव्ह्यू करूया की आपण ब्लॉक आणि इनलाईन मध्ये काय काय बघितलं. ठीक आहे. तर HTML ब्लॉक आणि इनलाईन मध्ये आपण बघा आता इथं 2 एक्झाम्पल साठी HTML एलिमेंट घेतलेले आहेत. असे खूप सारे HTML एलिमेंट आहेत, पण P आणि DIV घेतला तर DIV आपला डिव्हिजन साठी यूज करतो किंवा सेक्शन किंवा कंटेनर साठी यूज करू शकतो. सेम तसा P आहे तो पॅराग्राफ साठी यूज करू शकतो. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस हे एलिमेंट्स येतात त्यावेळेस हा ऑलवेज ज्यावेळेस आपण P घेतला आणि परत दुसरा P घेतला असेल तर तो ऑलवेज स्टार्टिंग काय होतं, न्यू लाईनने होते. बरोबर. आणि तो काय करतो की फुल विड्थ त्याला जेवढी 100% असाइन आहे तेवढी सगळी आपण काय करतो की अलोकेट तो करून घेतो. बरोबर. सेम DIV पण आहे. त्याच्यानंतर इनलाईन ब्लॉक काय करतो की जेवढी त्याला स्पेसिफिक आहे तेवढीच त्याला विड्थ नेसेसरी अलोकेट करून घेतो आणि तो ऑलवेज न्यू लाईनला क्रिएट नाही होत. ठीक आहे. त्यासाठी आपण यूज केलं स्पॅन. ओके. त्या स्पॅनचं एक्झाम्पल बघितलं तर इनलाईन एलिमेंट मध्ये असे खूप सारे HTML एलिमेंट आहेत. फॉर एक्झाम्पल अँकर टॅग म्हणजेच ॲब्रिव्हेशन्स, BR आणि I टॅग. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण DIVचं एक एक्झाम्पल बघितलं. DIV साठी काय केलं की आपण एक लुक क्रिएट केला. त्या लुक मध्ये आपण काय केलं, स्टाईल घेतलेले. स्टाईल मध्ये आपण बॅकग्राऊंड कलर दिला, बॅकग्राऊंड नंतर कलर आणि पॅडिंग, तर त्याला एकदम अट्रॅक्टिव्ह बनवलं. सेम DIV सोबत आपण स्पॅनचं पण एक्झाम्पल बघितलं. म्हणजे एक पे घेतला, P टॅग घेतला आणि P टॅग मध्ये आपण काय केलेत, मल्टिपल स्पॅन्स ऍड केले. तर तो काय झाला की जेवढे त्याला स्पेस लागते तेवढंच घेतला आणि तो न्यू लाईनला नाही केला. म्हणजेच काय, इनलाईन एलिमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितलं, हा बघितला ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की DIV घेतले, मल्टिपल DIVs. ओके. आता DIV क्रिएट केला, पण याच्यामध्ये काय केलं आपण, ह्या DIV ला विड्थ दिली 400 पिक्सेल. म्हणजे असं त्याला 400 पिक्सेल 100% जर त्याला विड्थ असती तर काय झाला असता, तो फुल अलोकेट झाला असता. पण त्याला आता विड्थ किती, 400 पिक्सेल. मार्जिन ऑटो रिले आणि बॅकग्राऊंड कलर म्हणजेच काही तो सेंटर मध्ये आला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं की एक नवीन DIV घेतला. तर नवीन DIV ला आपण काय केलंय, क्लास असाइन केला. म्हणजेच काय की हा जो DIV आहे तो ऍज अ मेन DIV म्हणून कन्सिडर झाला आणि त्याच्यामध्ये आपण मल्टिपल 3 DIV घेतलेले आहेत. ठीक आहे. तर या 3 DIV मध्ये आपण काय केलं की हा जो कंटेनर आहे त्याला विड्थ 100% दिली, ओव्हरफ्लो ऑटो केला आणि त्याच्यानंतर आपण त्याला विड्थ 33% देऊन फ्लोट लेफ्ट केला. बरोबर. ओव्हरफ्लो ऑटो केला म्हणजे काय, जेवढं त्याला ऍडजस्ट व्हायचं तो ऑटो ओव्हरफ्लो होते. आणि विड्थ म्हणजे काय की प्रत्येक DIV ला 33% असाइन झाली आणि फ्लोट लेफ्ट म्हणजे काय की तो हॉरिझॉन्टली अलाइन झाला. ठीक आहे. फ्लोट लेफ्ट म्हणजे काय की तो हॉरिझॉन्टली अलाइन झाला. अशा पद्धतीने आपण हे एक एक्झाम्पल बघितलं. आणि नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय केलं की आपण इनलाईन ब्लॉक यूज केला. इनलाईन ब्लॉक मध्ये त्याला विड्थ 33% दिली. बरोबर. अशा पद्धतीचा आपला आउटपुट आलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण काय केलं की याच्यामध्ये डिस्प्ले बघितले, एक फ्लेक्स डिस्प्ले बघितला आणि एक ग्रिड डिस्प्ले बघितला. ग्रिड मध्ये आपण अशा पद्धतीने कॉलमला साईज पण देऊ शकतो. ग्रिड टेम्पलेट कॉलम्स म्हणून प्रॉपर्टी आहे, तर ती पण आपण CSS मध्ये अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की ब्लॉक लेवल इलेमेंट आणि इनलाईन लेवल इलेमेंट बघितलेले आहेत. आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, तो नेक्स्ट पार्ट मध्ये काय आहे की आपण बघणार आहोत की HTML क्लास ऍट्रिब्यूट. ओके. तर क्लास ऍट्रिब्यूट कशासाठी यूज केलं जातं ते बघणार आहे. बरोबर. म्हणजेच फॉर एक्झाम्पल काय की जसं आपण आता इथं माय कंटेनर घेतला. बरोबर.
तर माय कंटेनर काय आहे की HTML मधला एक क्लास ऍट्रिब्यूट आहे. बरोबर, बघा आता हा क्लास आहे तर क्लास ऍट्रिब्यूट आहे. क्लास ऍट्रिब्यूट म्हणजे काय, नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. जसं की हा क्लास ऍट्रिब्यूट आहे तो युजर कशासाठी झाला की HTML एलिमेंट मध्ये क्लास स्पेसिफाय करण्यासाठी. ठीक आहे, तर हा क्लास ऍट्रिब्यूट आपल्याला यूज करायचा. तर क्लास ऍट्रिब्यूट मध्ये आपण काय करूयात की क्लास क्रिएट करूया. क्लास यूज करण्यासाठी आपण नेहमी तो काय करतो की डॉटनी स्पेसिफाय करतो. म्हणजे जर आपल्याला क्लास घ्यायचा असेल तर आपण काय करतो, डॉटने मेन्शन करतो. त्यासाठी आपण काय करूया, एक नवीन फाईल क्रिएट करूयात. ठीक आहे, तर बघा हे सगळे पेजेस जे आहेत मी क्लोज करते इथून आणि जे आपल्या डिबगिंग आहे ते पण क्लोज करते. तर नेक्स्ट आपण एक फाईल क्रिएट करूया. तर फाईल मध्ये index4 डॅश 2 पर्यंत झालेलं आपले 3.html. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं होता, HTML क्लास एलिमेंट किंवा आपण म्हणू शकतो की क्लास ऍट्रिब्यूट यूज करणार आहे आपण इथे. तर आपण फाईलला नाव देऊया HTML क्लास ऍट्रिब्यूट. ठीक आहे, क्लास ऍट्रिब्यूट का म्हटले, कारण क्लास हा आहे तो आपण काय करणार आहे HTML एलिमेंट मध्ये यूज करणार आहे. ज्यावेळेस आपण HTML एलिमेंट मध्ये यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, ऍट्रिब्यूट. फॉर एक्झाम्पल काय, टायटल, क्लास, बरोबर, स्टाईल, हे काय सगळे ऍट्रिब्यूट आहेत. तर आपण एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल साठी आपण काय करूयात की एक डिव्हिजन घेऊया आणि डिव्हिजन मध्ये आपण काय करूया की क्लास घेऊया. ठीक आहे, आता बघा ज्यावेळेस आता एक नॉर्मलच आपण इथे एक्झाम्पल क्रिएट करूया. तर नॉर्मल एक्झाम्पल साठी काय करूयात, आपण एक डिव्हिजन घेऊया आणि डिव्हिजन मध्ये क्लास घेऊया, क्लास ऍट्रिब्यूट, आणि त्याला नाव टाकूया डेमो. ठीक आहे, आता आपल्या क्लास ऍट्रिब्यूट मध्ये आपण काय केलेलं आहे, डेमो म्हणून टाकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये एक H2 म्हणून टायटल घ्यायचं आहे किंवा H1 घेऊ शकता. H1 मध्ये टाकलं वेब डेव्हलपमेंट. ठीक आहे, आता हा जो क्लास आहे तो आपल्याला यूज करायचा आहे युजिंग CSS. तर आपण काय करणार बघा, आपलं जे स्टाईल ऍट्रिब्यूट आहे तर स्टाईल मध्ये आपल्याला काय करायचंय, डॉट आणि क्लास नेम टाकायचं. आपल्याला इथं काय करायचं, डॉट आणि क्लास नेम. क्लास नेम टाकल्यानंतर आता ह्याला आपल्याला काय करायचंय, CSS च्या प्रॉपर्टी असाइन करायचे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर मध्ये ब्ल्यू व्हायलेट घेते मी. ह्याला आपल्याला काय करायचं, थोडा कलर डार्क करायचा. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर घेतला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, टेक्स्ट. ज्यावेळेस डार्क कलर असतो त्यावेळेस कंपल्सरी तुम्हाला काय करायचंय, जो आपला टेक्स्ट कलर आहे तो चेंज करायचा. त्यासाठी कलरला मी काय करते, व्हाईट ठेवतो. ठीक आहे, आता कलर नंतर आपल्याला काय करायचंय, त्याला बॉर्डर पण द्यायचे. ठीक आहे, बॉर्डर देताना आपण 3 फिक्स घेऊया, सॉलिड, आणि जो बॉर्डर कलर आहे थोडा वेगळा घेऊया, म्हणजे रेड टाइप मध्ये घेऊया, म्हणजे तो पूर्ण विजिबल होईल आपल्याला. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, मार्जिन पण द्यायचंय. मार्जिन मध्ये मी यूज करते 20px, आणि आपल्याला काय करायचंय, पॅडिंग पण द्यायचंय. पॅडिंग मध्ये मी यूज करते 40px. ठीक आहे, तर बघा आता क्लास कसा यूज केला बघा आपण. हा div आहे, बरोबर. तसं आपण HTML मधल्या कुठल्या पण HTML एलिमेंटला क्लास असाइन करू शकतो. ठीक आहे, आणि क्लास इथे घेतल्यानंतर क्लास घ्यायचे आणि डेमो. असं कशासाठी करतो आपण, समजा आपल्याकडे वेब पेज क्रिएट करण्यासाठी समजा आपल्याकडे खूप सारे HTML एलिमेंट टाकलेले आहेत, बरोबर. आणि प्रत्येक एलिमेंटला आपल्याला काय करायचंय, वेगवेगळं एक रायटिंग द्यायचं किंवा वेगवेगळ्या टाईपचा एक UI द्यायचंय. तर त्या केसला आपण काय करतो की वेगवेगळ्या टाईपचे युनिक क्लासेस क्रिएट करतो. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे डेमो असेल, बरोबर, तर नेक्स्ट टाइमला आपल्याला काय करावं लागेल, डेमो 1 म्हणून क्लास घ्यावा लागेल, डेमो 2 म्हणून क्लास घ्यावा लागेल. पण आपल्याला काय करावं लागेल, वेगवेगळ्या क्लास नेमने डिफाईन करावं लागेल. ठीक आहे, आता बघा याचा आउटपुट कसा आलाय बघा. आता मी काय केलं, तर div घेतला, div मध्ये क्लास दिला आणि क्लास नेमला काय दिलं, डेमो दिलं. आणि त्याच्यामध्ये काय केलंय मी की CSS च्या प्रॉपर्टी असाइन केलेल्या आहेत, बरोबर. तर CSS च्या प्रॉपर्टी असाइन केल्यानंतर बघा आता आउटपुट कसं येतंय, आपण विथ क्लास. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादा UI क्रिएट करायला जाणार आहे तर UI क्रिएट करताना तुमचं जे लुक अँड फील आहे याच्यावरती डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे बघा आता हा जो आपला UI क्रिएट झालेला आहे तो किती लुक अँड फील त्याचा अट्रॅक्टिव्ह दिसत आहे, बरोबर. त्यामुळे आपण काय यूज केलं, याच्यामध्ये क्लास यूज केलं, क्लास ऍट्रिब्यूट यूज केलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय करूया, वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, जसं की आता मी काय केलं, याच्यामध्ये एक div दिला आणि div मध्ये आपण काय केलेलं आहे, क्लास घेतला. असं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला वेगवेगळ्या जर समजा HTML टॅगला द्यायचंय CSS,
तर तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता आपण काय करूयात एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. जसं इनलाईन ब्लॉक बघितला, तर आपला आजचा टॉपिक आहे इनलाईन ब्लॉक आणि ब्लॉक लेवल. म्हणून मी काय करत आहे, DIV आणि स्पॅन मोस्टली यूज करत आहे, कारण तुमचा तो कन्सेप्ट लक्षात राहायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काय करूया की H1 घेऊया आणि H1 मध्ये म्हणूयात की दिस इज आणि स्पॅन टाकूया. याच्यामध्ये स्पॅन मध्ये टाकूया वेब डेव्हलपमेंट. ओके. आणि मग स्पॅन झाल्यानंतर आपण याला टाकूया की वेब डेव्हलपमेंट कोर्स. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपण काय करूया की आता एवढा जो आपला स्पॅन आहे, तर यालाच आपल्याला काय करायचंय, CSS द्यायचं. बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हा स्पॅन आपला काय HTML एलिमेंट. आता क्लास यूज कधी करू शकतो आपण, जिथं आपला HTML एलिमेंट यूज होतो तिथं आपण CSS म्हणजे क्लास यूज करू शकतो. बरोबर. तर क्लास दिला, त्या क्लासमध्ये मी नाव टाकलं फॉर एक्झाम्पल काय की Demo1 म्हणून टाकलं. बरोबर. किंवा इथं तुम्ही बुक म्हणून टाकू शकता. बरोबर. किंवा इथं तुम्ही इंटर्नशिप म्हणून टाकू शकता, किंवा इथं तुम्हाला जो हवा तो तुम्ही टाकू शकता. तर मी इथं काय करते, Demo1 म्हणून देते. ठीक आहे. Demo1 म्हणून दिलं तर बघा आता इथं आपल्याला यूज करायचा तो क्लास. तर आपण काय करणार, .Demo1. ओके. आणि आपल्याला काय करायचं, याला CSS यूज करायचं. आता बघा विदाउट CSS यूज न करता आपला आउटपुट कसं येतं बघा आपण. हे बघा, हा आपला आउटपुट आला. आता आपल्याला काय करायचंय, याला CSS द्यायचं. तर CSS देताना आपण काय करतोय, फक्त वेब डेव्हलपमेंट आहे त्यालाच देतोय. त्यासाठी आपण पहिले काय करूया की फॉन्ट साईज इन्क्रीज करूया. फॉन्ट साईज मध्ये याला आपण देऊया 30 पिक्सेल. त्याच्यानंतर आपण काय करूयात की त्याला बॅकग्राऊंड कलर देऊ, पण बॅकग्राऊंड कलर थोडा फेंट देऊया. ओके. आणि त्याच्यानंतर आपण ठीक एवढं ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. एवढ्यामध्ये पण आउटपुट डिस्प्ले होईल. तर बघा अशा पद्धतीने आपण काय केलं की स्पॅनला हायलाइट केलं. म्हणजेच काय की आपल्याला आपण काय केलं की स्पॅन HTML एलिमेंट मध्ये क्लास नेम यूज केलं आणि क्लास नेम काय यूज केलं, डेमो म्हणून केलं. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं की याला फॉन्ट साईज दिले आणि फॉन्ट साईज दिल्यानंतर आपण त्याला काय केलं, बॅकग्राऊंड कलर सुद्धा यूज केलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या DIV ला क्लास देऊ शकता. ठीक आहे. आता अशा टाईपचे तुम्ही एक्झाम्पल मल्टिपल्स बघू शकता. आता जर तुम्हाला मल्टिपल क्लास यूज करायचे असतील तर तुम्ही करू शकता का, येस. म्हणजे काय असेल की फॉर एक्झाम्पल काय की तुम्ही काय केलं की खाली तुम्ही दुसरा टॅग घेतला. बरोबर. मी इथं BR आहे आणि BR मध्ये मी काय केलं, P टॅग घेतला. पण P टॅग मध्ये तुम्हाला सेमच हे कंटेंट यूज करायचंय. बरोबर. तरी तुम्ही तो क्लास नेम यूज करू शकता. म्हणजे डेमो ऑलरेडी आहे. बरोबर. Demo1 ऑलरेडी आहे. तर Demo1 परत एकदा यूज केलं मी या क्लाससाठी, तर तुम्ही तसं यूज करू शकता. ठीक आहे. मी याला रिफ्रेश करते. बघा P टॅग आहे, तर P टॅग मधली जी टेक्स्ट आहे ती खूप छोटी आलेली आहे, पण हा जो स्पॅन आहे त्याचा CSS त्याला अप्लाय झालेला आहे. बरोबर. अशा टाईपचं पण तुम्ही काय करू शकता की CSS वापरू शकता. बरोबर. आता क्लास ऍट्रिब्यूट आहे. आता क्लास ऍट्रिब्यूट आहे जर तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये यूज करायचं तर तुम्ही करू शकता का, येस. पण याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये आपण मेथड्स यूज करतो. मेथड यूज करतो म्हणजे काय करतो की ज्यावेळेस आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये यूज करायचं, तर जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला काय करावं लागतं की एक फंक्शन क्रिएट करावं लागतं. बरोबर. आणि फंक्शन केल्यानंतर काहीतरी ऍक्टिव्हिटी क्रिएट करावं लागतं. बरोबर. तेव्हा आहे आपण जावास्क्रिप्ट मध्ये बघणार आहोतच, पण आपण एक नॉर्मल एक्झाम्पल बघूया. तर नॉर्मल एक्झाम्पल मध्ये काय करू की स्पेसिफिक पार्ट आपल्याला जर समजा हाईड करायचं असेल तर आपण करू शकतो का. बरोबर. तेव्हाला पण एक्झाम्पल बघूया आणि ID काय असतं तेव्हाला पण एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. पण बिफोर दॅट आपण हा क्लासचा पार्ट पहिले कम्प्लीट करूया. आता नेक्स्ट काय की आपल्याला समजा काय करायचंय की आता हा आपला ऑलरेडी झाला की आपण मल्टिपल क्लास यूज केले. बरोबर. जर तुम्हाला एक्सटर्नल फाईल मध्ये जर यूज करायचं असेल सुद्धा तुम्ही यूज करू शकता. फक्त तुम्हाला काय करावं लागेल की याच्यासाठी ती फाईल लिंक करावं लागेल. फॉर एक्झाम्पल कसं बघा, आता आपण काय करूयात की आपली जी स्टाईल नावाची ऑलरेडी फाईल आहे. बरोबर. याच्यामध्ये आपण काय करूया, एक क्लास नेम घेऊया बुक म्हणून. ओके. आणि याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज असाइन करू. फॉर एक्झाम्पल काय की बॅकग्राऊंड कलर त्याला ब्राऊन दिला. त्याच्यानंतर आपण यूज केला कलर. कलर मध्ये आपण त्याला ठेवायला दिलं. त्याच्यानंतर आपण त्याला पॅडिंग देऊया. पॅडिंग मध्ये म्हटलं 40px. त्याच्यानंतर आपण काय करूयात की त्याला
बॅकग्राऊंड कलर दिला, पॅडिंग दिला आणि त्याला आपण बॉर्डर पण असाइन करू. ठीक आहे, तर बॉर्डर मध्ये आपण टाकूया 4px सॉलिड आणि बॉर्डर कलर टाकूया. बॉर्डर कलर मध्ये आपण थोडा वेगळा घेऊया. वेगळा म्हणजे त्याला कलर ऑरेंज टाइप मध्ये घेऊया. ठीक आहे, तर हा कलर असाइन केला आपण. आता काय करणार आपण, हा फाईल आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक नवीन DIV क्रिएट करायचंय. बरोबर, एक DIV क्रिएट करायचंय. आता DIV च्या मध्ये मी काहीच एंटर नाही करत आहे, फक्त मी काय करते, हा क्लास नेम देते. बरोबर, आता बघा हा क्लास देते मी. तर क्लास मध्ये काय टाकलं, क्लास मध्ये आपला काय आहे की बुक म्हणून आहे. ओके, त्या बुक म्हणून मी इकडे काय केलं, पेस्ट केलं कॉपी करून. आता बघा मी आउटपुट हे रिफ्रेश केलं तर माझा आउटपुट नाही येते. का नाही येते, कारण जे एक्सटर्नल फाईल आहे आपली style.css ती आपण लिंक केली का याच्यामध्ये, नाही केली. तर आपल्याला काय करावं लागेल, ती लिंक करावं लागेल. तर लिंक करायचे, काय करायचं, टायटल नंतर एंटर करायचं आणि लिंक म्हणून टाईप करायचं. आता बघा लिंक म्हणून टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं CSS म्हणून ऑप्शन दिसेल, त्या फाईलला क्लिक करायचं. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा style.css तुमच्याकडे लिंक झाली. बरोबर, आता आपण काय करूया की ह्याला रिफ्रेश करूया. रिफ्रेश केल्यानंतर बघा हा आपला एक DIV क्रिएट झाला आहे. बरोबर, हा DIV का क्रिएट झाला, कारण काय केलेलं आहे आपण की ज्यावेळेस आपण ही फाईल क्रिएट केली त्यावेळेस त्याला काय केलेलं आपण HTML फाईल मध्ये लिंक सुद्धा केलं. ठीक आहे, आता लिंक केलं म्हणजे काय केलं की आपण त्याला style.css ने लिंक केलं. म्हणजेच काय की आपली ही जी फाईल आहे, ही फाईल मध्ये आपण काय केलं, क्लास नेम क्रिएट केला आणि तो क्लास नेम आपण काय केला की याच लिंक थ्रू आपण कनेक्ट केला. म्हणजेच काय करू शकता तुम्ही, या फाईल मध्ये तुम्ही मल्टिपल क्लासेस क्रिएट करू शकता आणि ही फाईल इकडे इन्क्लूड केली तर तुम्हाला इथे इंटरनल CSS किंवा इनलाईन CSS द्यायची सुद्धा गरज नाही. फक्त तुम्ही इकडे HTML क्रिएट करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही लिंक केलेलं CSS अप्लाय होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय करतो की क्लास यूज करतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे ID. पण आपण तो ID आहे तो नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. तर आज आपण इथेच एंड करतोय हे सेशन. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट लाईव्ह सेशन मध्ये. थँक्यू एव्हरीवन.